परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून विन्हेरे सुतार कोण ग्रामस्थांनी आपला कौल स्पष्ट केलाय। 57 करंजाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सोमनाथ दिगंबर ओझरडे आणि 114 विन्हेरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुषमा चंद्रकांत मोरे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला विन्हेरे सुतार कोण गावात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। आमच्या गावातील सुपुत्रालाच आम्ही विजयी करणार असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला। सोमनाथ ओझरडे हा जो उमेदवार आहे त्याचा जन्म इथलाच आहे, आमच्या वाडीवरचाच आहे, त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं आम्हाला गरजेचं आहे। कारण का तर आम्हाला मुलासारखा आहे आणि त्यांनी आमच्या गावात इतक्या सोयी केलेल्या आहेत। मेन महत्त्वाचं माणसाला आयुष्यात जगण्यासाठी उपयोगी असं त्यांनी पाण्याची सोय आम्हाला करून दिलेली आहे। परत कोणाच्या सुखदुःखात सामील होऊन काही जणांना काही अडचणी असतील त्यांच्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत। तो असं त्यांनी विचार केलेला नाही की हा माझा नाही तो माझा नाही, त्यांनी सगळ्यांना आपलंसं मानलेलं आहे। त्याच्यामुळे त्याला निवडून देणं हे गरजेचं आहे आणि त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा पण आहेत आणि त्यांनी अर्ध्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत। त्याच्यामुळे अशी व्यक्ती येणं गरजेचं आहे की ज्यांनी आपल्या गावचा विकास होईल, बरोबर आहे की नाही? तर मग तो विकास झाल्याशिवाय राहणार नाही ती व्यक्ती आली तर, त्याच्यामुळे त्याला निवडून देणं गरजेचं आहे। सोमनाथ ओझरडे आणि सुषमा मोरे यांनी गावात संयुक्त प्रचार पदयात्रा काढली। यावेळी उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी महिलांनी औक्षण करून विजयाचा टिळा लावला। विशेषतः वृद्ध महिला आणि पुरुषांमध्ये आपल्या गावच्या पोराबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळाला। ओझरडे यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले। सोमनाथ ओझरडे यांचा जन्म याच गावात झालाय, तो आमचाच मुलगा असून त्यानं गावाची प्रगती साधलीये, त्यामुळे या निवडणुकीत गावाचा संपूर्ण पाठिंबा केवळ त्यालाच असेल अशा भावना वृद्ध ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। ओझरडे याने आमची पाण्याची जी काही बाजू सुतारवाडीच्या ज्या अडचणी होत्या ह्या चांगल्या पद्धतीने त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे सुतारवाडी आमची त्यांच्या मागे उभे आहोत आणि ह्याच्यामुळे आलेली कामं सुद्धा आमची विकासाची होणार, मंदिराची म्हणा किंवा कुठली म्हणा ही होणार। लोकांनी आश्वासन दिले ते आतापर्यंत काही झालेले नाहीत, पण ह्याच्यामुळे हे होणार ही नक्की, त्याची आम्हाला काही काळजीच नाही, बिनविरोध होणार। आम्ही सोमनाथ ओझरडे आणि या सुषमाताई मोरे यांना आम्ही निवडून देणार, भरघोस मताने आम्ही यांना निवडून देणार। वसंत गणपत पोपळकर, आमचे सोमनाथ भाऊ ओझरडे, सुषमाताई मोरे यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांना आम्ही सहकार्य करणार हो निवडून देणार। ओझरडे यांनी यापूर्वी गावात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून मताधिक्य देण्याचा निर्णय सुतार पोंडवासियांनी एकमुखानं घेतलाय। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांसोबत महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विन्हेरे सुतार कोण गावातील या सकारात्मक प्रतिसादामुळे करंजाडी जिल्हा परिषद गट आणि विन्हेरे पंचायत समिती गणात सोमनाथ ओझरडे आणि सुषमा मोरे यांचे पारडे जड झाल्याचे चित्र स्पष्ट दिसते। ओझरडे आता आमच्याकडे 4-5 वर्ष आमची भेट झालेली आहे आणि त्यांचा जन्म इथं गाव आहे आणि ते जन्माची आठवण ठेवून त्यांनी आमच्या गावाची विकास करण्याचा मार्गावर लागलेत। परत आणखी आमचे ओझरडे गुरुजी जे त्यांचे वडील होते त्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला चांगले शिक्षण देऊन आदर्श पुरस्कार त्यांना मिळून आमची जिल्हा परिषद शाळा पण त्यांनी आमच्याकडे मंजूर करून आणलेली आहे 1962 सालापासून आणि ते इथून पुढे आणखी असे काम करीत राहणार। हेच आमच्या वाडीवर आमचे पण आमच्या गावातर्फे निर्माण विषय झालेत की आम्ही तुम्हालाच निवडून आणू आणि हा विषय आमचा पण ठामच असणार ना। बोला। माझं नाव सचिन नामदेव टेटविलकर, विन्हेरे सुतारवाडी। तर आमच्याकडे सोमनाथदादा ओझरडे, आमचे ओझरडे गुरुजी चिरंजीव यांनी आमच्याकडे बरीचशी काही कामं केलेली आहेत। प्रत्येक कार्यक्रमात मदत करतात, तसेच पाण्याचा प्रश्न सोडवला, घरपर्यंत नळ दिला आणि प्रत्येक अडीअडीला ते उभे असतात। तर अशा परिस्थितीत आमच्या ग्रामस्थांनी सगळ्या मिळून निर्णय घेतला की ज्या टायमाला सोमनाथदादा आपल्याला हाक मारतील त्या टायमाला आम्ही सगळं गाव त्यांच्या हाकेला उभी राहू आणि त्यांना यावेळेस
त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला निवडून देऊ असा आम्ही ठाम निर्णय केलेला आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.